हे आम्ही शिवसेनेच्या लोकांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांना पण सांगितलं आहे की तुम्हाला जर शिवाजी महाराजांचा विचार महत्त्वाचा वाटत असेल तर तुम्ही प्रबोधनकारांच्या शिवाजीकडे गेलं पाहिजे, बाळासाहेबांच्या शिवाजीकडे जाऊन काही उपयोग नाही. बाळासाहेबांच्या शिवाजीच्या नावाचा वापर करून तुम्ही 92च्या दंगली केल्या आणि गुजरात्यांना त्यावेळेला संरक्षण तुम्ही दिलं आणि गुजराती तेव्हा असं म्हणले की नाही मराठी लोक आमचे प्रोटेक्टर आहेत. आज तुम्ही मुंबईत जा, आज त्याच प्रोटेक्टर मराठी लोकांना इमारतीमध्ये घरं मिळू नयेत याच्यासाठी जैन मारवाड्यांनी कंबर कसली आहे. कारण भांडवलदार ही जमातच अशी आहे की संकटाच्या काळामध्ये ज्याच्याकडं ताकद आहे त्याच्यासोबत बेळामध्ये लपून राहते, पण एकदा का संकट निघून गेलं की ते त्यांची नखं बाहेर काढतात. महाराज तुम्हाला इथं उपयोगी पडले, तेच महाराज ह्यांना गुजरातमध्ये उपयोगी पडले, तेच महाराज ह्यांना इतरत्र उपयोगी पडले. म्हणजे महाराजांचं राजकारण मुसलमान द्वेष्ट आहे, महाराजांचं राजकारण मुसलमानांना विरोध करणार आहे. एवढ्या प्रकारची मांडणी करून देशामध्ये उभी फाळणी करणं, या प्रकारचं नॅरेटिव्ह हिंदुत्ववाद्यांनी सेट केलं आहे. याला आपण कसं तोंड देणार आहोत? कारण याला तोंड देण्यासाठी तुम्हाला समाजात एकोपा लागतोच. आणि ते फक्त हे नाही सांगून चालत की आम्ही त्यांच्याकडे शिरकुर्मा खायला गेलो, ते आमच्याकडे लाडू खायला आले, किंवा कासाराने आमच्या गावातला कासारच बांगड्या भरायचा आणि आम्ही सगळे गावात गुण्यागोविंदाने राहत होतो. आपण सगळेच गावात गुण्यागोविंदाने राहत होतो, पण आज एकमेकांच्या उरावर लोक उठले आहेत, जीवावर उठले आहेत आणि त्याच्यासाठीची तैनाती फौज उभी आहे. हे पण आपण मान्य केलं पाहिजे. आणि त्यासाठी हिंदुत्वाचं, शिवाजी महाराजांचं संकुचित रूप दाखवणारं राजकारण मोडून काढणारं पर्यायी राजकारण उभं करणं हा आत्ताच्या काळातला शिवप्रेम व्यक्त करण्याचा सगळ्यात सबळ मार्ग आहे.